ज्याप्रमाणे तुमचा स्ट्रेसफुल जॉब हा तुमच्या इन्फर्टिलिटीला कारणीभूत असतो, त्याचप्रमाणे ओव्ह्युलेशन विंडो पिरियडमध्ये कॉन्टॅक्ट ठेवणे आणि कन्सीव्ह होणे आणि हे टार्गेट सेट करणे हे सुद्धा तुमच्या इन्फर्टिलिटीला कारणीभूत ठरू शकतं. बरेच कपल्स हे कन्सीव्ह करण्यासाठी ओव्ह्युलेशन ट्रॅक करत असतात. त्यासाठी ते ओव्ह्युलेशन किटचा वापर पण करत असतात. त्यामुळे ओव्ह्युलेशन विंडो पिरियडमध्ये आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवायचं आणि कन्सीव्ह करायचं हे एक ध्येय तयार झालेलं असतं आणि इथंच ते एक चूक करत असतात. ते एक टार्गेट सेट करत असतात. त्याच्यानंतर अपयश येतं. त्याच्यानंतर पुढच्या पिरियडच्या ओव्ह्युलेशन विंडोमध्ये ते पुन्हा तयार होत असतात आणि ही क्रिया ते महिने करत आलेले असतात. त्यामुळे एक प्रकारचे मानसिक दडपण येतं, एक स्ट्रेस तयार होतो आणि या स्ट्रेसमुळं शरीरामध्ये कॉर्टिसोल हॉर्मोनची लेवल वाढायला लागते. कॉर्टिसोल हे स्ट्रेस हॉर्मोन आहे. त्याच्यामुळे काय होतं, फिमेल्समध्ये तर फॉलिकल क्वालिटी कॉम्प्रोमाइज होत असते आणि मेल्समध्ये स्पर्म क्वालिटी डिग्रेड होत असते. एक लक्षात घ्या, जर तुम्हाला कन्सीव्ह व्हायचं असेल तर शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य असणं तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे पहिले हे टार्गेट सेट करणं सोडून द्या आणि झालेला जो उत्पन्न झालेला जो स्ट्रेस आहे तो कमी करण्यासाठी आयदर योगा, मेडिटेशन, प्राणायाम, ओंकाराचा जप करणे या गोष्टी फॉलो करणं सुरू करा.